निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमचा कामाचा प्राधान्यक्रम काय राहील? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडं आता ह्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये छोटे मोठे मेंटेनन्सचे कामे काढले नाही, त्यामुळे बऱ्याच भागामध्ये काही अडचणी आहेत. त्या अडचणी आपण पहिल्यांदा लगेच आपण छोटे मोठे टेंडर काढून पेइंग ब्लॉक असेल, रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं डागडोजी करून नीट करणं अपेक्षित आहे. ते आपण या ठिकाणी लगेच करू. एक स्विमिंग पूलची आपल्याकडे मागणी आहे. त्यामुळे सेक्टर 7मध्ये जे MIDC पोलीस स्टेशन आहे, MIDC पोलीस स्टेशनच्या मागं आपल्याकडं तो स्विमिंग पूलचं आरक्षण आहे, तो आपण पूर्णत्वास नेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. PMRDकडनं आम्हाला जागा मिळण्याची आम्ही मागच्या काळात मागणी केलेली आहे, पण पुन्हा आता आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आपण ते प्लॉट आपण ताब्यात घेऊन त्या भागामध्ये एकही गार्डन नाही, एकही क्रीडांगण नाही, मग तो आपण कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल ते पहिल्या प्रायोरिटीमध्ये बजेट करून आपण जागा ताब्यात घेऊन त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातलं पहिलं संविधान भवन जे निर्मिती होणार आहे, त्याची निविदा प्रक्रिया झाली, ते जोरात काम चालू आहे. तो सेक्टर 11च्या आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी होत आहे. अशा माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं पुढच्या काळामध्ये आपण विकास कामं या ठिकाणी करूया, अशा प्रकारचं या ठिकाणी वाटतं.